ठराव मंजूर झालाय, बोगस ठराव आहे हा. आणि हा आम्हाला मान्य नाही. जनावरांची अडचण आहे, सगळ्या गोष्टीची अडचण आहे, रस्ता मोठा येऊ नये. पण जागा ही मापताना आम्ही याच्यावर विरोध करत. हा रस्ता साखळी रस्ता कधी दुसऱ्याला देऊ नये ही एकच वाट आहे. रस्ता आमच्या हक्काचा आहे, रस्ता हा मिळालाच पाहिजे. रस्ता आमच्या हक्काचा आहे, रस्ता हा मिळालाच पाहिजे. म्हणून आम्ही विरोध करालोय. इथं या पाण्याला यायचं वाट आहे, हाड सार्वजनिक आहे, गाव सगळं येते इथं. रस्ता आम्हाला, आमची घरं तिकडे आहेत, रस्ता आम्हाला इकडं दुसरा पर्याय नाही. या रस्त्यावर ह्या रस्त्याला काही कुठलं घर बिल. बेनिग्रे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 631 मधील सार्वजनिक विहीर व वहिवाटीचा डांबरी रस्ता असलेली गायरान जमीन कथित बोगस मासिक सभा ठरावाच्या आधारे खासगी व्यक्तीला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित जागेवर ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शवला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 21 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मासिक सभेत कथित ठरावात विषयपत्रिकेत संबंधित विषय नसताना तसेच सूचक व अनुमोदक उपस्थित नसतानाही ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. या ठरावाद्वारे सन 1988 मध्ये जॅकवेलसाठी जागा दिलेल्या व्यक्तीला पर्यायी जागा म्हणून गायरानातील ही जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी म्हणणे आहे. संबंधित जागा ही सार्वजनिक वापरातील असून तेथे ग्रामस्थांसाठी सार्वजनिक विहीर तसेच सुमारे 10 घरांच्या वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. या मार्गाचा वापर शेतकरी आपल्या शेतीत ये जा करण्यासाठी तसेच जनावरांच्या ने-आणीसाठी करतात. त्यामुळे ही जागा खाजगी ताब्यात दिल्यास सार्वजनिक रस्ता बंद होण्याची आणि विहिरीच्या वापरावरही परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा खाजगी व्यक्तीला देऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कथित बोगस ठराव रद्द करावा आणि जबाबदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी असाही सवाल उपस्थित केला आहे की गेल्या 35 वर्ष संबंधित जागा देण्यात आली नव्हती, मग आता अचानक ती देण्याचा निर्णय का घेतला जात आहे? या निर्णयामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत तत्कालीन सरपंच सौ अश्विनी पांडुरंग गुरव यांच्या विरोधात आरोप करण्यात आले असून या आरोपाबाबत त्यांची भूमिका समजू शकलेली नाही. प्रशासनाच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. रस्ता गावचा आहे आणि 1960 सालापासून हा पहिल्यापास रस्ता मंजूर झालेला आहे आणि हा ग्रामपंचायत ठराव केला. हा आपल्या ह्या शेतकऱ्याला कुणालाही घेऊन तो ठराव मंजूर केलेला नाही आणि हा रस्ता कायमस्वरूपी आम्हाला शेतकऱ्याला मंजूर आणि चांगला व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि ग्रामपंचायतीने हा रस्ता साखळी रस्ता कधी दुसऱ्याला देऊ नये. जो ठराव झालाय तो ठराव बोगस झालाय आणि तो कुणी केलाय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ही वाट पूर्वीपास चालत आलेली आहे, पानंद रस्ता आहे आणि त्या सर्व शेतांनी पर्याय मार्ग दुसरा नाही, ही एकच वाट आहे. आणि ह्यासाठी इथं आम्हाला ह्या रस्त्यावर अडचण होती, ह्यासाठी इथं जागा कोणाला देऊ नये, ही वाटेसाठी जागा राहावी अशी आमची अपेक्षा आहे. सदर रस्ता ही साधारण साखळी रस्ता आहे. तर ह्या रस्त्याचा वापर ह्या रस्त्यावरती जाण्या येणाऱ्या अशा एकूण 50 लोकांना व्हायचा उपयोग होतोय. आणि ह्या रस्त्यावरती एकूण 200 ते 300 एकराचा ऊसाची अवजड ऊस वाहतूक ह्या रस्त्यानंच होत्या. आणि हा रस्ता साखळी रस्ता नोंद असल्यामुळं ह्या रस्त्यावर सदर पंचायत कमिटी, ग्रामपंचायत आता जे सदस्य आणि ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील ह्या लोकांनी मिळून सदर जागा ही तिराईत व्यक्तीला ती विकल्या, काय बक्षीसपत्र दिल्या, काही केलं हे आम्हाला काय माहित नाही. पण जागा ही मापताना आम्ही ह्याच्यावर विरोध करत